नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना ही परीक्षा खूप सोपी गेली असेल, हो की नाही? अगदी खूप छान अभ्यास करून पेपर सगळ्यांना अगदी सोपे गेले असतील. तर मुलांनो, आता आपण या आपल्या चौथीच्या मराठी विषयाचा पुढचा अभ्यास बघणार आहोत. आता तुम्ही खूप दिवस झाले घरीच आहात. घरीच राहून तुम्ही अभ्यास पण करत आहात. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा शाळेची आठवण येत असेल. तुमचे वर्गातले मित्र, तुमच्या शाळेतल्या टीचर या सगळ्यांची तुम्हाला आठवण येत असेल, हो की नाही? आणि शाळा कधी चालू होतीये याकडे तुमचं लक्ष असेल. पण मुलांनो, जेव्हा तुम्ही शाळेत होतात तेव्हा मात्र रोज रोज शाळेत जाऊन कंटाळा करायचात, हो की नाही? आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने सुट्टी कशी मिळेल ते बघायचात. म्हणजे काय मुलांनो, की जी आपली आजूबाजूची परिस्थिती असते ती परिस्थिती आपल्याला चांगली वाटत नाही आणि दुसऱ्याची परिस्थिती चांगली वाटते, हो की नाही? मुलांनो, ह्या चित्रात सुद्धा तुम्हाला काही वेगळं दिसतंय का? हे बघा, या चित्रामध्ये ही जी मुलांचे चेहरे आहेत ते कशावर आहेत? वेलीवर. म्हणजे हे फुलांप्रमाणे जणू मुलं त्या वेलीवर आहेत. आणि ही जी फुलांची चित्र आहेत ते मात्र शाळेत अभ्यास करत आहेत. आहे की नाही गंमत? अगदी बरोबर. म्हणजेच बघा, जर मुलं बागेत गेली आणि फुलं शाळेत आली तर काय होईल बरं? असं एकदा घडायला हवं की नाही? अगदी बरोबर. मग आजही आपली जी कविता आहे ती या गमतीवरच आधारित आहे. आपल्या कवितेचं नाव आहे एकदा. आणि या आपल्या कवितेच्या कवयित्री आहेत शांता शेळके. मुलांनो, या ज्या कवयित्री आहेत म्हणजेच ही कविता ज्यांनी लिहिलेली आहे ह्यांनी खूप लहान मुलांवर अगदी खूप साऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ही सुद्धा कविता तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग शिकायची की नाही एकदा ही कविता? आपण आधी सर्वप्रथम ही कविता गाऊया. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर गाल की नाही? चला. मुले झाली फुले, फुले झाली मुले, मुले बसली बागेत, फुले गेली शाळेत. मुले झाली फुले, फुले झाली मुले, मुले बसली बागेत, फुले गेली शाळेत. भुंगा लागला गोल, मुलांभोवती फिरू, भुंगा लागला गोल, मुलांभोवती फिरू, फुले लागली शाळेत, धडे पाठ करू, फुले लागली शाळेत, धडे पाठ करू. भुंग्याला मुलांचा वासच येईना, भुंग्याला मुलांचा वासच येईना, फुलांचा धडा पाठच होईना, फुलांचा धडा पाठच होईना. मुले बिचारी बागेत सुकली, मुले बिचारी बागेत सुकली, फुले बिचारी बेरजा चुकली, फुले बिचारी बेरजा चुकली. बागेत मुलांचे तोंड झाले कडू, बागेत मुलांचे तोंड झाले कडू, शाळेत फुलांना कोसळले रडू, शाळेत फुलांना कोसळले रडू. मग काय मुलांनो, गंमत आहे की नाही या कवितेत? आणि ही कविता गायलाही खूप छान वाटते, त्याचप्रमाणे शिकायलाही खूप छान आहे. चला तर मग पाहायची की नाही आपण एकदा ही कविता? मुलांनो, मुले झाली फुले आणि फुले झाली मुले. बघा, तुम्हाला जसं मी मगाशीच कवितेच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला आता घरी राहून कंटाळा येतोय आणि शाळेत जावंसं वाटतंय, आणि जेव्हा शाळेत शिकत होतात तेव्हा घरी राहावंसं वाटत होतं, हो की नाही? म्हणजे काय की आपल्याला दुसरी जी आपली परिस्थिती आपल्यावर येते त्याच्यापेक्षा दुसऱ्यांच्या परिस्थितीवर खूप आनंद, म्हणजे ती परिस्थिती त्यामध्ये आपण जगावंसं वाटतं. मग ही जी मुलं आणि फुलं आहेत यांनासुद्धा एकमेकांच्या परिस्थितीत, म्हणजे मुलं कुठे असतात तर शाळेत आणि फुलं कुठे असतात तर बागेत.
म्हणून या दोघांनाही एकमेकांच्या आयुष्य जगावं असं वाटतंय. म्हणून एकदा, म्हणून या कवितेचं नाव काय आहे? एकदा. तर एकदा काय झालं, तर मुलं काय झाली? फुले झाली. आणि फुले झाली मुले. मुले बसली बागेत, फुले गेली शाळेत. बघा मुलांना, ही कविता अगदी काल्पनिक आहे, असं कधीच घडू शकत नाही. पण जर असं झालं तर काय गंमत होईल ते आपण बघणार आहोत. मुले बसली बागेत. मुले बागेत का बसली? कारण की फुले कुठे असतात? तर बागेत. आणि फुलांच्या जागेवर मुलं गेलीत की नाही, म्हणून मुलं गेली बागेत. आणि फुलं कुठे गेली? तर शाळेत. म्हणजे मुलांच्या जागेवर, वर्गात बेंचवर बसायला फुले गेली. आणि मुले कुठे गेली? तर बागेत, त्या वेलींवर डुलायला. भुंगा लागला गोल, मुलांभोवती फिरू, फुले लागली शाळेत, धडे पाठ करू. बघा, भुंगा लागला गोल. भुंगा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, भवरा, जो फूलों के ऊपर मंडराता है. का भुंगा एक फुलांवर फिरतो? त्याचा सुगंध जो छान असतो फुलांचा, त्याचप्रमाणे मधमाशीसुद्धा त्या फुलांमध्ये मध गोळा करते. म्हणजेच हे जे आहेत की भुंगा, हे सगळे मुलांभोवती फिरायला लागला. कारण की का मुलांभोवती फिरायला लागलेला भुंगा? तर मुलं बागेत होती म्हणून. आणि भुंग्याला वाटलं ही फुलंच आहेत. आणि फुले लागली शाळेत, धडे पाठ करू. बघा मुलांनो, जे एकमेकांचं आयुष्य चेंज केलं होतं, म्हणजे मुलं झाली होती आणि मुलं फुलं झाली होती. मग मुलं काय करतात? तुम्ही शाळेमध्ये काय करता? धडे पाठ करता, प्रश्न उत्तरं पाठ करता, कविता पाठ करता, हो की नाही? मग त्याचप्रमाणे ही फुलेसुद्धा शाळेमध्ये काय करायला लागली? तर धडे पाठ करायला लागली. ये जो फूल है वो स्कूल में पढ़ाई करने लगे. और बच्चों के यहाँ पे, मतलब जो बाग में बच्चे थे वहाँ पे भवरा मंडराने लगा, गोल गोल मंडराने लगा. म्हणजे बघा मुलांनो, एकमेकांचं आयुष्य तर जगतायत. मग अजून पुढे काय गंमत होतीये ती आपण पाहूया. भुंग्याला मुलांचा वासच येईना, फुलांचा धडा पाठच होईना. बघा, भुंगा का फुलांभोवती फिरतो? कारण की भुंग्याला फुलांमधला सुगंध आवडत असतो, म्हणून फुलांभोवती तो फिरतो. आणि त्यातलं मधसुद्धा, मधमाशी वगैरे, या सगळ्या फुलांमधले मध गोळा करतात. मग त्याप्रमाणे भुंग्याला फुलांभोवती मुलं असल्यामुळे वासच येत नव्हता. कारण की त्यालाही कळलं नाही की अरे ह्याचा वास का नाही येत? कारण की काय झालेलं, तर वेलीवर फुलांच्या जागी मुलं होती. आणि मग त्यांचा वास कसा येईल भुंग्याला? आणि इकडे शाळेत काय गंमत झालेली, तर फुलांचा धडा पाठच होईना. म्हणजे हा फुलांचा धडा हा पाठच होत नव्हता. कारण की तुम्ही मुलं आहात, तुम्हाला सवय आहे रोज अभ्यास करायची, धडे पाठ करायची, प्रश्न उत्तरं पाठ करायची. पण फुलांना सवय आहे का? नाही. कारण की फुलं तर बागेत डोलतात वाऱ्यावर, बरोबर की नाही? आणि सुगंध देतात सगळ्यांना. मात्र शाळेमध्ये गेल्यावर त्यांचा धडा म्हणजे लेसन, फूलों का लेसन बाय हार्ट ही नहीं हो रहा था. और ये जो भवरा है उनको बच्चों की सुगंध ही नहीं आ रही थी. म्हणजे मुलांना आणि फुलांना बघा कुठल्या कुठल्या अडचणी व्हायला लागल्या. दोघांनी त्यांची जागा तर चेंज केली. फुलं शाळेत गेली आणि मुले बागेत गेली. पण त्यांना आता काय झालेलं की भुंग्याला मुलांचा वास येत नव्हता आणि इकडे शाळेमध्ये फुलांचा धडा काही पाठ होत नव्हता. मुले बिचारी बागेत सुकली. बघा, मुलं बिचारी बागेत सुकली म्हणजे काय? आता फुलांना सवय असते रोज मस्तपैकी बागेमध्ये हवेवर अशी डुलायची, सगळ्यांना सुगंध द्यायची. मात्र मुलांना कंटाळा आला. त्यांना वर्गात तुमच्यासारख्या मुलांना मस्ती करायची सवय आहे, अभ्यास करायची सवय आहे. मात्र बागेमध्ये एकाच वेलीवर ते लोक अडकून पडले. ना इकडे तिकडे जाऊ शकत होते. वेली इकडे तिकडे जातात का? फुलं चालतात का? नाही. त्यामुळे मुलांना खूप कंटाळा आला आणि ती सुकून गेली म्हणजे तुम्हाला बघा खूप कंटाळा आला, तुमचा चेहरा अगदी पडतो, तुम्ही असे एकदम शांत बसता. तशीच ही मुलं मात्र काय झाली? बागेत सुकली. आता फुलं सुकतात तसं ही मुलं सुकली नाहीत, तर मुलं एकदम कंटाळली इकडे
की बागेत नुसतं वेलीवर उभं राहून नुसतं वाऱ्याबरोबर डुलायचं, काही कामच नाही, ना मस्ती, ना खेळ, ना अभ्यास. त्यामुळे मुलांना खूप कंटाळा आला बागेत. आणि फुलं मात्र बिचारी बेरजा चुकली. बेरजा म्हणजे काय? ॲडिशन. आता तुम्ही करता की नाही ॲडिशन, सबट्रॅक्शन, हे सगळे अभ्यास करता की नाही? मराठीचा, सायन्स, मॅथ्स ह्या सगळ्या सब्जेक्टचा तुम्ही अभ्यास करता. तुम्हाला सवय आहे. मात्र फुलांना बागेत फक्त डुलायची सवय आहे आणि सगळ्यांना सुगंध द्यायची सवय आहे. मात्र शाळेत आल्यावर त्यांना ना धडे पाठ होत होते आणि नाही बेरजा जमत होत्या, म्हणजे ॲडिशन पण त्यांची चुकत होती. त्यामुळे दोघांनाही, म्हणजे मुलं पण तिकडे बागेमध्ये अगदी हिरमुसली झालेली की काय करायचं बरं, आणि फुलं पण इकडे वर्गांमध्ये त्यांच्या बेरजा चुकत होत्या. त्यामुळे त्यांना खूप असं वाईट वाटत होतं. बागेत मुलांचे तोंड झाले कडू. बागेत मुलांचं तोंड झालं कडू. कडू म्हणजे बिटर. आता इथे त्यांचं तोंड कडू झालं म्हणजे शब्दशः अर्थ इथे घ्यायचा नाही आहे. म्हणजे बघा, तुम्हाला एखादी गोष्ट भेटली नाही किंवा तुमच्या मनासारखं झालं नाही, तुम्हाला एखाद्या ठिकाणी खूप कंटाळा आला असेल, तुम्हाला खेळायला नसेल, तुम्हाला तिथे करमत नसेल, की तुमचा चेहरा पडतो की नाही आणि अगदी तुम्ही रडवल्यासारखे बसून राहता. तसंच ह्या बागेत मुलांचं झालं होतं. म्हणजेच त्यांचं तोंड कडू झालं. म्हणजे त्यांचं तोंड खरंच कडू झालं का? तर नाही. त्यांना ती सगळी जी परिस्थिती होती बागेत, नुसतंच वाऱ्यासोबत डुलायचं, ना इकडे तिकडे जायचं, ना खेळायचं, ना मजा मस्ती करायची, ना काही खायचं प्यायचं. मग त्यामुळे त्या मुलांना खूप कंटाळा आलेला आणि अगदी अक्षरशः ते रडवले झालेले. म्हणजे की त्यांना रडायला येत होतं की बागेत खूप कंटाळा आल्यामुळे. आणि इथे शाळेत तर फुलांना कोसळले रडू. बघा, मुलांचं तोंड तिकडे कडू झालेलं म्हणजे त्यांना खूप वाईट परिस्थिती आलेली, की खूप कंटाळा आलेला. आणि इथे शाळेत फुलांना काय झालेलं तर खूप रडायला आलं, की त्यांना धडे पाठ करता येत नव्हते, त्यांच्या बेरजा चुकत होत्या. म्हणजे बगीचा में ये जो बच्चे थे वो बहुत, उनको सब जो आजू बाजू की परिस्थिति थी उनसे उनको बहुत तकलीफ़ हो रही थी, और स्कूल में जो फूल थे उनको तो रोना आ रहा था. म्हणजे मुलांनो बघा, आपल्याला जी गोष्ट आवडत नाही, आता तुम्हाला इथे घरात आता आवडत नसेल, शाळेत जावंसं वाटत असेल, आणि शाळेत असताना मात्र घरी राहावंसं वाटत असेल. म्हणजे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपल्याला असं वाटतं की अरे हे किती छान आहे, ह्याच्यासारखं आपल्याला हवं. तुम्हाला आता ह्या मुलांनासुद्धा वाटलं असेल की फुलांची किती आयुष्य चांगलं आहे, त्यांना बागेत इकडे तिकडे मस्तपैकी वाऱ्यावर डुलायला मिळतं, नुसतं एका जागी, काही अभ्यास नाही, काय नाही, मस्ती नाही, आईवडिलांचा मार नाही, बरोबर की नाही, ना होमवर्क नाही. त्यामुळे मुलांना वाटलं की फुलांचं आयुष्य किती छान आहे. आणि फुलांना वाटलं की शाळेत मुलं किती मस्ती करतात, किती खेळतात, किती छान अभ्यास करतात, किती गोडधोड खातात, त्यामुळे मुलांचं किती आयुष्य चांगलं. पण जेव्हा ह्या दोघांची अदलाबदली झाली, म्हणजे मुलं बागेत गेली आणि फुलं शाळेत गेली, तेव्हा मात्र त्यांना त्यांचं आयुष्य मात्र कंटाळवाणं वाटायला लागलं. त्यांना असं वाटायला लागलं की अरे आपलं आधीचं आयुष्यच खूप छान होतं. मुलांना मी आधीच सांगितले की ही कविता काल्पनिक आहे, असं खरंच कधी होऊ शकत नाही. तुम्ही कधी बागेत बागेत जाऊ शकता, पण कधी फुलं बनून बागेत राहू शकत नाही. आणि फुलंसुद्धा कधी आपली बाग सोडून शाळेत तुमच्या बेंचवर बसू शकत नाही. तर मुलांना तुम्हाला कशी वाटली ही कविता? शांता शेळके यांनी खरंच खूप छान गमतीशीर कविता लिहिलेली आहे, हो की नाही? त्यांच्या अशा अनेक कविता आहेत, त्या तुम्ही नक्की वाचा आणि ते तुम्हाला आवडतील. पण आता ही कविता तुम्हाला नक्की समजली असेल, हो की नाही? आणि तुम्हाला जायचं आहे का बागेत या मुलांसारखं? नाही की नाही? मग आता तुम्ही घरी राहूनसुद्धा छान छान अभ्यास करा, हो की नाही? आणि आपली शाळा चालू झाल्यावर शाळेमध्ये सुद्धा आपण अभ्यास करायचा आहे. मुलांनो, ही कविता तुम्हाला कळली असेल अशी मी आशा करते. आता आपण या कवितेचे शब्दार्थ बघूया. बागेत इन गार्डन, म्हणजे बागेत होतं नाही ते इन गार्डन. धडे लेसन,
धडे लेसन, पाठ स्टडी, पाठ स्टडी म्हणजे धडे पाठ करू लागले. स्टडी म्हणजे मुलांना तो जो अभ्यास करायचा होता, लेसन पाठ करायचे होते आणि बेरजा करायच्या होत्या, त्या सगळ्या त्यांना जमत नव्हत्या. वास स्मेल, इथे जो फुलांचा सुगंध येत होता म्हणजे येत नव्हता त्या भुंग्याला, तिथेच इथे स्मेल येत नव्हता. बेरजा ॲडिशन, मी मगाशी शिकवताना सांगितलं की ॲडिशन आणि बेरजा म्हणजे बेरजा त्यांना जमत नव्हतं. ॲडिशन कसं करायचं त्यांना जमत नव्हतं, कारण की ती पहिल्यांदा शाळेत गेलेली. तुम्ही कसे आधीपासून जाता, त्यामुळे तुम्हाला तुमची टीचर सगळं शिकवते, त्यामुळे तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन या सगळ्या म्हणजे फक्त गणितच असं नाही तर सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला अभ्यास येतो की नाही. मात्र फुलं पहिल्यांदा शाळेत गेलेली, त्यामुळे त्यांना हे काही जमत नव्हतं, त्यामुळे त्यांचे चुकत होत्या बेरजा, म्हणजेच काय रॉंग येत होत्या. आता कडू बिटर, ही चव बिटर म्हणजे कडू ही चव आहे, इथे बिटर. मुलांचा तोंड झालं कडू म्हणजे त्यांना खूप वाईट वाटायला लागलं, त्यांना खूप तिकडे कंटाळा यायला लागला आणि ते तोंड पाडून बसले. आणि रडू म्हणजे क्राय, जी फुलं रडायला लागली शाळेत तेच म्हणजे रडू क्राय. मुलांना हे शब्दार्थ तुम्हाला इथे कळले असतील. आता आपण या कवितेतून चांगल्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या ते बघूया, म्हणजेच मूल्य. मुलांनो, मूल्य आपण या कवितेतून शिकूया. स्वतःच्या कामाला कमी लेखू नका. बघा मुलांनो, इथे या कवितेत सुद्धा मुलांना वाटलं की फुलांचं आयुष्य खूप छान आहे, फुलांना वाटलं मुलांचं आयुष्य खूप छान आहे, पण खरं परिस्थिती काय होती, स्वतःचीच त्यांचे आयुष्य त्यांच्यासाठी खूप चांगली होती. म्हणून तुम्ही जे काम करत आहात, तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या चालू आहेत त्याला कमी लेखू नका. दुसरं, आपल्या गुणदोषांबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. म्हणजे आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांसाठी नेहमी पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवायचा. आणि दोष जे आहेत, आपल्यामध्ये जे दोष आहेत ते कमी करायचा प्रयत्न करायचा. असा विचार करायचा नाही की अरे समोरच्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्याकडच्या गोष्टी मला मिळाल्या तर, हा विचार कधीच करायचा नाही. आपण नेहमी आपले गुण तर चांगले वाढवायचेच, पण जर दोष असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते नक्कीच सॉल्व करायचे आणि ते दोष म्हणजे चुकीच्या गोष्टी नेहमी कमी करायचा प्रयत्न करायचा. तिसरं, दुसऱ्याच्या कामाचा मत्सर करू नये. बघा, म्हणजे आपल्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत आपल्याकडे त्याच्याबद्दल आनंद माना. दुसरा एखादी व्यक्ती त्याच्या चांगल्या गोष्टीबद्दल त्याला प्रोत्साहन द्या, त्याच्या चांगल्या गोष्टीचा आनंद माना. त्याचा मत्सर म्हणजे राग करू नका, द्वेष करू नका, त्याच्याबद्दल ईर्ष्या ठेवू नका. म्हणजे दुसऱ्यांच्या कामाबद्दल, दुसऱ्याचं काम कसं चांगलं हा विचार करू नका. आणि आपल्याला पण त्या दुसऱ्या समोरच्यासारखं आयुष्य भेटावं हा कधीच विचार करू नका, कारण की आपलं आयुष्य आपण चांगलं कसं बनवायचं हा नेहमी विचार करा. म्हणून ह्या जे फुलं आणि ही जी मुलं यांनी एकमेकांच्या जागा बदलल्या, पण त्यांना कळून चुकलं की आपलं आयुष्यच किती छान आहे. म्हणजे फुलांना बागेतच खूप आनंद मिळतो, वाऱ्यावर डुलायला, भुंगा जो त्यांच्या आजूबाजूला फिरतो त्यांच्या सुगंधामुळे, त्याचप्रमाणे त्यांना जी लोक आजूबाजूला बघून त्यांना जो आनंद मिळतो लोकांना, तो बघून त्या फुलांनासुद्धा आनंद मिळतो. म्हणून फुलांचं आयुष्य कुठे चांगलं आहे, बागेत. आणि तुम्हा मुलांचं आयुष्य कुठे छान आहे तर शाळेत. तुम्ही जास्त शिकून चांगला अभ्यास करून मोठे व्हाल, ते कुठे होणार आहात, शाळेत. बागेत व्हाल का, नाही. म्हणून तुम्हाला जी आयुष्य देवाने दिली आहेत ती नक्कीच चांगली आहेत. म्हणून कधी मनातसुद्धा की दुसऱ्याबद्दल असूया म्हणजेच मत्सर, राग न ठेवता दुसऱ्यांचे चांगले गुण घेऊन आपलं पण जीवन चांगलं बनवा. मुलांनो, ही एकदा जी कविता आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी आशा करते. आणि मला नाही वाटत की बागेमध्ये त्या मुलांसारखं वाऱ्यावर डुलायला आवडेल. तुम्हाला आपल्या वर्गात छान टीचरसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत अभ्यास करायला आवडेल, हो की नाही. तर मुलांनो, ही कविता आवडली असेल त्याच्यावरचे नक्कीच प्रश्न उत्तरं तुम्ही सॉल्व करा. वर्कशीटमध्ये जे काही दिलेले आहेत या कवितेवरचे प्रश्न उत्तरं ते तुम्हाला नक्की येतील अशी मी आशा करते. धन्यवाद.